राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाची सांगता किल्ले रायगडावर करण्यात आली। या निमित्ताने खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते। यावेळी शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करून पाळणा म्हणण्यात आला। मर्दानींनी शाहिरी, ललकारी आणि घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला। राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा स्वराज्य सप्ताह मुंबईच्या गेट ऑफ इंडियापासून सुरू झाला आणि मजल दर मजल करत प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात जात, प्रत्येक गडावरती जात ही स्वराज्याची ज्योत तिथपर्यंत पोहोचवत खऱ्या अर्थानं रयतेचे राज्य असलेला छत्रपती शिवरायांचा समतेचा विचार हा प्रत्येक मातीमधून पेरत आज समारोपाच्या ठिकाणी येऊन पोचला। आज शिवजयंतीचं औचित्य आणि रायगडावरती होणारा हा समारोप खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने महिलांना सन्मान दिला, ज्या पद्धतीने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आणि हेच धोरण राबवत मी आदरणीय अजितदादांना मनापासून धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री म्हणून आदितीताई काम पाहतात, त्यांच्या माध्यमातून आलेली लेक लाडकी योजना असेल आणि सादर होणारं 4थं धोरण असेल, यामुळे निश्चितच महिलांना एक संरक्षण कवच मिळणार आहे। सबलीकरण आणि सक्षमीकरण हे शब्द बोथट ठरतात ज्यावेळी खऱ्या अर्थानं सुरक्षितेची भावना मनामध्ये नसते, पण महायुती सरकार यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीच्या नियमावली तयार करत असताना महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना ही सुरक्षितेची भावना देत असताना त्यांच्यामधला आत्मविश्वास दृढ व्हावा यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। बोलवण्यात आलेलं आहे, काय तुमची भावना आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात? सरकार सकारात्मक आहे? आज सारेजण आम्ही शिवप्रेरणेने, शिवभक्तीने या ठिकाणी आलेलो आहोत। मला असं वाटतं की राज्य सरकार या बाबतीमध्ये पावलं त्या ठिकाणी उचलत आहे। उद्याला या संदर्भामध्ये अधिक आपल्याला व्यापक अर्थाने निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आज फक्त शिवभक्ती हीच आमच्या मनामध्ये आहे आणि शिवभक्ती मनात असताना रयतेचं राज्य जे अभिप्रेत होतं त्या राज्याच्या कल्पना उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल। शरद पवार गटातील एक बडे नेते जे आहेत ते भाजपमध्ये जाणार अशा हालचालींना वेग आलेला आहे। केंद्रीय पातळीवरती त्यांच्या पक्षप्रवेशाची देखील चर्चा झाली अशी समजते। आज आपण इथे शिवभक्तीने आलेलो आहोत। मला कुठलेही राजकीय भाष्य करायचं नाही। आपल्याला माझी विनंती आहे, इथलं पावित्र्य, इथलं सामर्थ्य, इथली ऊर्जा ही राजकारणाच्या क्षितिजाच्या पलीकडे खूप काही मोठी आहे। कुठलेही राजकीय भाष्य न करता आमच्या मनातली शिवभक्ती सतत तेवत राहो, ती प्रेरणा आम्हाला सतत मिळत राहो ही शिवचरणी प्रार्थना। धन्यवाद। कल्याणच्या सुभेदाराची सोन छत्रपती शिवरायांना नजराणा म्हणून ज्याला पेश केली गेली, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। ज्या भावना छत्रपती शिवरायांनी स्त्री शक्तीच्याकडे पाहत असतानाच व्यक्त केलेल्या होत्या, आजही 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये त्या स्त्री शक्तीला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या विचारातून जी एकतेची प्रेरणा मिळाली, ते प्रेरणा स्रोत मनामध्ये ठेवत ह्या ज्या काय राज्य सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लेक लाडकी अभियान असेल, महिलांचं 4थं धोरण असेल, नमो नारी शक्ती असेल, ही वेगवेगळी अभियान आज त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत। रयतेच्या राज्यातली संकल्पना आजही अंमलात आणण्याच्यासाठी नवे नवे उपक्रम करण्याची एकतेची शपथ आज या ऐतिहासिक असलेल्या रायगड किल्ल्यावरती
आम्ही सारेजण त्या ठिकाणी विनम्रपणाने घेत आहोत.